नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के वर्तमान अध्यक्ष नाना पटोले ने नवाब मलिक के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मीटिंग में शामिल होने पर बीजेपी पर निशाना साधते हुए बोला कि सत्ता के लिए बीजेपी कुछ भी कर सकती है, वह सत्ता के लिए दाऊद को भी शामिल कर सकती है। उन्होंने और कई बातों पर अपना मत जाहिर किया। चलिए देखते हैं आगे उन्होंने और क्या कहा। देशमुख साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, गोपीनाथ मुंडेजी अशा अनेक लोकांनी याच्यामध्ये बीसीए मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि मी सुद्धा क्रिकेटचा हा जो छंद आहे हा माझा आवडता छंद आहे। कॉलेजच्या जीवनापासून तर या व्यवस्थेमध्ये मी सातत्याने काम करतो आहे। त्याच्यामुळे जे आमचे एमसीआयचे वोटर्स आहेत त्यांचे मला संपर्क होत आहेत। ते म्हणतात की तुम्ही उभे राहिले पाहिजे। आता या सगळ्यांचं जे आता संपर्क होत आहे त्यामुळे मी निर्णय अजून घेतलेला नाही, पण आज उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे। 10 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत। या कालावधीमध्ये काय निर्णय करायचे आणि आमचे जे काही वोटर्स आहेत, चाहते आहेत, त्यांच्या सगळ्याची इच्छेच्या आधारावर मैं निर्णय करें। चुनाव अभी जो 4 तारीख से फॉर्म भरने का शुरू हुआ है एमसीए का, 10 तारीख लास्ट डेट है। अब जो वोटर लिस्ट जो है उसकी आज शाम तक अंतिम और यादी उसमें आने वाली है, उसको वोट देने का अधिकार है। ये सब देख के और कई लोगों के फोन भी आ रहे हैं, तो अभी हमने निर्णय नहीं लिया है, लेकिन चाहने वालों को और फिर सब लोगों का सोच कर हम निर्णय लेंगे। 10 तारीख लास्ट डेट है। अभी तक तो कोई निर्णय नहीं लिया। सबसे बात करते हैं। भाजपचं मानसिकता एकदम क्लिअर आहे की सत्तेसाठी काही पण, उद्या दाऊद पण उद्या यांच्याबरोबर आले तरी सत्तेसाठी यांना दाऊद चालेल। त्याच्यामुळे भाजपच्या जे काही सुसंस्कृतपणा, देशप्रेम हे कुठलंही नाही, हे फक्त सत्तेसाठी जगतात आणि त्यामुळे सत्तेसाठी ज्याच्यावर हे आरोप लावले, त्याचा दाऊदशी संबंध लावला, त्याही लोकांना सत्तेसाठी सोबत घेण्यामध्ये हे मागं पुढे पाहत नाही। त्यामुळे भाजपच्या किंवा त्यांच्या सोबती असलेल्या पक्षांच्या बद्दल फार काही चर्चा करावी मला असं वाटत।